जय हिंद। मैं इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। मागील एक महिन्यापूर्वी सोलापूर शहरात बाल विवाह बद्दल खूप चर्चा झाली। याच काळात मी आपल्या सोलापूर शहराचे जे आरोग्य अधिकारी आहेत राखी माने मॅडम यांना एक निवेदन दिलं होतं आणि त्यांना एक व्हिडिओ सेंड केले होते। त्या निवेदनामध्ये मी म्हटलं होतं की सोलापूर शहरातील प्रसिद्ध असलेले एक डॉक्टर जे आहेत, लेडी डॉक्टर आहेत आणि वयस्कर आहेत, त्यांनी बेकायदेशीरपणे गर्भपात करतात, भ्रूण हत्या करतात असे मी आरोप करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यावर मी डॉक्टर राखी मॅडम यांना वेळोवेळी भेटलं। प्रत्येक वेळी त्यांनी मला पोलीस कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु कुठलीही कारवाई झालेली नाही। या प्रसिद्ध असलेल्या ज्यांच्याकडे प्रसूती करण्याचा कोणताही परवाना नाही, ते स्वतःच्या फलकावर मूळव्याध तज्ञ डॉक्टर असे संबोधून घेतात, ते महिलांची प्रसूती करतात आणि बेकायदेशीर गर्भपात करतात। मी दिलेल्या व्हिडिओत त्यांनी एका रुग्ण नातेवाईकांशी वाद घालत होते की जर विवाहित जोडपे आले तर गर्भपात करायला मी 1.5 ते 2 लाख रुपये घेते। तुमच्या जो पेशंट आहे कमी वयाचे आहे, अल्पवयीन आहे, तरी देखील तुमची परिस्थिती बघून मी फक्त 80,000 रुपये घेते। म्हणजे त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केलं आणि त्याच्या नातेवाईकाकडून 80,000 रुपये घेतल्याचे व्हिडिओ मध्ये स्पष्ट असताना देखील शहर आरोग्य अधिकारी राखी माने मॅडम काहीही कारवाई करत नाही। म्हणून आमची संघटना दिनांक 1/6 रोजी सकाळी 10 वाजता महामानव, ज्याने मानवतेचा संदेश जगभर पसरविला, ज्याने डॉक्टर पेशाच्या नाव 7 समुद्र पलीकडे नेले, ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या स्मारकास अभिवादन करून हलगी नादाने महानगरपालिकेत येऊन महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन आणि हलगीनाद आंदोलन करण्यात येईल। आमची मागणी इतकीच आहे, बेकायदेशीर भ्रूण हत्या करणाऱ्या, बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या डॉक्टर ज्ञानेश्वर यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई व्हावी। जर कारवाई होत नसेल तर पुढे यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आरोग्य अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावे आणि तुरंत कारवाई करावी हीच अपेक्षा करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विषय असा होता की सोलापूर शहरामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एक प्रश्न असा उठवलेला आहे, जे डॉक्टर राखी माने आहे आरोग्य अधिकारी, यांच्याकडे अनेक डॉक्टरांच्या विषयावर तक्रारी दाखल करून देखील डॉक्टर राखी माने ते तक्रारीवर कुठलेही निराकरण करत नाही। या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? डॉक्टर राखी मॅडम जर माझ्यासारख्या ज्येष्ठ समाजसेवकाला आश्वासनाचे गाजर दाखवत असतील तर निषेधार्ह आहे। आता आपल्याकडून कळालं, अनेक समाजसेवकांना ते असं झुलवत असेल तर प्रत्येकाने त्यांच्यावर आहे ना कारवाईची मागणी, त्यांच्यावरच कारवाई करावी अशी मागणी आपल्याला करावी लागेल। असल्या आरोग्य अधिकाऱ्यांची आपल्या सोलापूर शहराला गरज नाही असे मी स्पष्ट सांगतो।